वास्को द गामा हा पोर्तुगाल देशातील एक प्रसिद्ध दर्यावर्दी आणि संशोधक होता. आजपासून सुमारे 500 वर्षांपूर्वी युरोपमधील लोकांना भारताबद्दल खूप आकर्षण होते, कारण त्या काळी भारत मसाल्यांचा, रेशीम वस्त्रांचा, मौल्यवान दागिन्यांचा आणि संपत्तीचा देश मानला जात होता. काळी मिरी, दालचिनी, लवंग, वेलदोडा यांसारख्या मसाल्यांना युरोपमध्ये सोन्याइतकी किंमत होती. पण एक मोठी अडचण होती. युरोपमधून भारतात येण्यासाठी सरळ समुद्री मार्ग कोणालाही माहीत नव्हता. व्यापाऱ्यांना अनेक देशांतून प्रवास करावा लागायचा, त्यामुळे माल खूप महाग व्हायचा. पोर्तुगालचा राजा नवीन समुद्री मार्ग शोधू इच्छित होता, ज्यामुळे भारताशी थेट व्यापार करता येईल. त्यासाठी त्याने वास्को द गामाची निवड केली. प्रवासाची सुरुवात 8 जुलै 1497 रोजी वास्को द गामा 4 जहाजे आणि सुमारे 170 खलाशी घेऊन पोर्तुगालमधील लिस्बन बंदरातून निघाला. समुद्राचा हा प्रवास अत्यंत धोकादायक होता. त्या काळी आधुनिक नकाशे नव्हते, GPS नव्हते, हवामानाचा अंदाज नव्हता. जहाजांवर फक्त कंपास, तारे आणि अनुभवाच्या आधारावर मार्ग शोधला जात होता. जहाजे अटलांटिक महासागरातून पुढे सरकत होती. कधी प्रचंड वादळे यायची, कधी अनेक दिवस वारा नसायचा. खलाशांना अन्न आणि पाण्याची कमतरता भासू लागली. अनेक जण आजारी पडले. तरीही वास्को द गामाने हार मानली नाही. आफ्रिकेचा प्रवास अनेक महिन्यांच्या प्रवासानंतर त्याची जहाजे आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला पोहोचली. हे ठिकाण केप ऑफ गुड होप म्हणून ओळखले जाते. हे समुद्रातील अत्यंत धोकादायक क्षेत्र होते. मोठमोठ्या लाटा आणि वादळांचा सामना करत त्याने हा टप्पा पार केला. त्यानंतर त्याने आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील अनेक बंदरांना भेट दिली. तिथे त्याला एक अनुभवी अरब नावाडी भेटला. या नावाड्याला भारताचा समुद्री मार्ग माहीत होता. त्याच्या मदतीने वास्को द गामाने भारताकडे प्रवास सुरू केला. भारतात आगमन 20 मे 1498. हा दिवस इतिहासात कायमचा नोंदला गेला. अनेक महिन्यांच्या धोकादायक प्रवासानंतर वास्को द गामा भारतातील कोझिकोडे, त्यावेळचे कालिकट येथे पोहोचला. भारतात समुद्रमार्गे पोहोचणारा तो पहिला युरोपियन ठरला. त्या काळी कालिकटवर झॅमोरिन यांचे राज्य होते. वास्को द गामाने राजाची भेट घेतली. त्याने पोर्तुगालचा राजाकडून आणलेल्या भेटवस्तू सादर केल्या. पण भारतीय व्यापाऱ्यांना त्या भेटवस्तू विशेष मौल्यवान वाटल्या नाहीत, कारण भारत आधीच खूप श्रीमंत आणि समृद्ध होता. तो भारतात का आला होता? वास्को द गामा भारतात राज्य करण्यासाठी आलेला नव्हता. त्याचा मुख्य उद्देश होता भारताचा समुद्री मार्ग शोधणे, मसाल्यांचा थेट व्यापार सुरू करणे, अरब आणि इतर व्यापाऱ्यांवरील अवलंबित्व कमी करणे आणि पोर्तुगालला श्रीमंत बनवणे. भारतातून मसाले खरेदी करून ते युरोपमध्ये खूप महाग विकले जात होते. म्हणून भारताशी थेट व्यापार करणे पोर्तुगालसाठी खूप फायदेशीर होते. या प्रवासाचा परिणाम वास्को द गामाच्या या यशस्वी प्रवासामुळे युरोप आणि भारत यांच्यात थेट समुद्री व्यापार सुरू झाला. यानंतर अनेक पोर्तुगीज व्यापारी भारतात येऊ लागले. पुढे पोर्तुगीजांनी भारताच्या किनारपट्टीवर अनेक व्यापारी केंद्रे उभारली. काही वर्षांनंतर त्यांनी गोवा येथे आपले मजबूत केंद्र निर्माण केले. हळूहळू इतर युरोपियन देशही भारतात येऊ लागले. यामध्ये डच, फ्रेंच आणि ब्रिटिश यांचा समावेश होता. याच घटनामुळे पुढील काही शतकांत भारताचा इतिहासाला वेगळे वळण मिळाले. वास्को द गामा फक्त एक प्रवासी नव्हता. त्याने शोधलेला समुद्री मार्ग जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या शोधांपैकी एक मानला जातो. त्याच्या प्रवासामुळे भारत आणि युरोप यांच्यातील व्यापार, संस्कृती आणि राजकारणावर मोठा परिणाम झाला. 1498 मध्ये भारतात पोहोचलेले त्याचे जहाज फक्त एक प्रवास नव्हते, तो एका नव्या युगाची सुरुवात होती.